कवितेचं नाव आहे अजितदादा. जातीपातीच्या पलीकडले राजकारण तुमचे पाहिले होते. जातीपातीच्या पलीकडले राजकारण तुमचे पाहिले होते. स्पष्ट आणि खरे बोलणे माध्यमातून ऐकले होते. स्पष्ट आणि खरे बोलणे माध्यमातून ऐकले होते. स्वप्नातही वाटले नाही दादा, स्वप्नातही वाटले नाही तुम्हाला असे मरण येईल. स्वप्नातही वाटले नाही तुम्हाला असे मरण येईल. जन्म आणि कर्मभूमीतच विमान अपघात घडून येईल. जन्म आणि कर्मभूमीतच विमान अपघात घडून येईल. सह्याद्री पर्वता एवढे दादा तुमचे काम होते. सह्याद्री पर्वता एवढे दादा तुमचे काम होते. महाराष्ट्रातील जनमनात हिमालया एवढे स्थान होते. महाराष्ट्रातील जनमनात हिमालया एवढे स्थान होते. दादा तुम्ही होता तेव्हा, दादा तुम्ही होता तेव्हा खरंच आम्ही ओळखलं नाही. दादा तुम्ही होता तेव्हा खरंच आम्ही ओळखलं नाही. 6 वाजता सुरू झालेलं काम पुन्हा दिसणार नाही. 6 वाजता सुरू झालेलं काम पुन्हा दिसणार नाही. विमान नाव ऐकले तरी भीती मनात दाटून येते. विमान नाव ऐकले तरी भीती मनात दाटून येते. तुम्ही मोठे केलेल्यांचे मन कोते दिसून येते. तुम्ही मोठे केलेल्यांचे मन कोते दिसून येते. तुमचं अस्तित्व असेपर्यंत दादा, तुमचं अस्तित्व असेपर्यंत किंमत कुणाला कळली नाही. तुमचं अस्तित्व असेपर्यंत किंमत कोणाला कळली नाही. विमान अपघात बातमीने चूल कुठेच पेटली नाही. विमान अपघात बातमीने चूल कुठेच पेटली नाही. तुम्ही दिसले नाही तरी दादा, तुम्ही दिसले नाही तरी काम तुमचे बोलत राहील. तुम्ही दिसले नाही तरी काम तुमचे बोलत राहील. चंद्र सूर्य असेपर्यंत अजितदादा नाव राहील. चंद्र सूर्य असेपर्यंत अजितदादा नाव राहील. शिवबाच्या महाराष्ट्राचा दादा असा निघून गेला. शिवबाच्या महाराष्ट्राचा दादा असा निघून गेला. लाडक्या बहिणीला पोरके करून पाठीराखा भाऊ गेला. लाडक्या बहिणीला पोरके करून पाठीराखा भाऊ गेला. मराठमोळ्या मातीतील प्रत्येक माणूस दुःखी झाला. चांद्यापासून बांद्यापर्यंत ढसा ढसा रडून गेला. चांद्यापासून बांद्यापर्यंत ढसा ढसा रडून गेला. धन्यवाद. धन्यवाद सरजी. आताच घडलेल्या दुर्घटनेवर अतिशय मार्मिक भाष्य करणारे आणि अजितदादांचं महान कार्य विशद करणारी आपली रचना. धन्यवाद. यानंतर अनिल गवा